पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकीच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीनेही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारी हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। लोणीकंदमध्ये एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 22 वर्षाची विवाहित तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। सासरी होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून या तरुणीने आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे। ही धक्कादायक घटना लोणीकंद परिसरात उघडकीस आली असून मृत विवाहितेचे नाव वैष्णवी लाटे, वय वर्ष 22 असे असून ती पतीसोबत बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात राहत होते। मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत। लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होतं, मात्र त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळीकडून तिला वारंवार पैशासाठी त्रास दिला जात होता। पती यशवंत लाटे हा वारंवार शिवीगाळी करत मारहाण करत होता आणि माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता, असा आरोप करण्यात आला असून याशिवाय सासू, सासरा आणि दीर यांनी देखील पैशासाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। सततच्या या त्रासामुळे वैष्णवी प्रचंड मानसिक तणावाखाली होती, असेही सांगितले जात आहे। अखेर या सगळ्या छळाला कंटाळून 14 मार्च रोजी सकाळच्या सुमारास वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले। ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरा आणि दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।